जय शिवराय मित्रांनो, आज जीकेचं बघा. जीकेचं आपण काय म्हणतोय, आपण हळूहळू जीकेचं पण चालू करतोय बघा. महाराष्ट्र आणि इथं लिहिलंय भारत, इथं लिहिलंय महाराष्ट्र आणि इथं लिहिलंय भारत. आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ ते 3,07,713 चौरस किलोमीटर. चौरस किलोमीटर. भारताचं क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर. बघा मी काय म्हणलं, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आणि भारताचं क्षेत्रफळ किती? 32,87,263 किलोमीटर. आणि नीट बघा, भारताच्या क्षेत्रफळाच्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती टक्के? 9.36%. भारताच्या क्षेत्रफळाच्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 9.36%. 9.36%. नीट लक्षात ठेवायचं. आता एक छोटी गोष्ट बघा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी? 1 मे 1960. महाराष्ट्र हे निर्मितीनुसार किती नंबरचं आहे? 14व्या नंबरचं आहे. किती आहे? 14वा. आता एक्झामला हे पोलीस भरतीला किंवा येणारे प्रश्न आहेत. मग आपल्याला काय वाटतं, महाराष्ट्र हे 9वं काय आहे? पंचायत राज स्वीकारणार. पंचायत राज स्वीकारणारा महाराष्ट्र किती आहे? 9 आहे. पंचायत राज स्वीकारणारा महाराष्ट्र किती आहे? 9 आहे. बघा नीट लक्षात ठेवा, भारताच्या क्षेत्रफळाच्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 9.36%. महाराष्ट्र राज्य स्थापनेनुसार किती नंबरचं? 14 नंबरचं. पंचायत राज स्वीकारणारा किती? 9. बघा नीट लक्षात ठेवायचं. आता इथं काय लिहितो, पूर्व पश्चिम लांबी. आता महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर. भारताची किती आहे? 2,933 किलोमीटर. बघा, महाराष्ट्राची 800, भारताची 2,933. आता दक्षिण उत्तर 700 घ्यायची. 700 किलोमीटर. जर समुद्र किनाऱ्यासकट म्हणलं तर मग 700 घ्यायची. अशी किती? 700. आणि भारताची उत्तर दक्षिण किती आहे? भारताची उत्तर दक्षिण 3,214 किलोमीटर. 3,214 किलोमीटर. बघा आपण काय काय बघितलं थोडक्यात सांगतो. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी? 1 मे 1960. महाराष्ट्र हे निर्मितीनुसार किती? 14व. आणि पंचायत राज स्वीकारणारा किती आहे? 9. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713. भारताचं क्षेत्रफळ 32,87,263. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800, दक्षिण उत्तर 700. भारताची पूर्व पश्चिम 2,933 आणि उत्तर दक्षिण 3,214. ह्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचा. कुठल्या ना कुठल्या एक्झामला हे येत असतं आणि वय मध्ये व्यवस्थित पॉइंट आउट करून ठेवायचं. जय शिवराय.